नमस्कार. बी ए भाग 3 राज्यशास्त्र विभाग, राज्यशास्त्र पेपर नंबर 11, पाश्चात्य राजकीय विचारवंत. या पेपरमधील तिसरा प्रकरण किंवा तिसरा विचारवंत मॅकियावेली. यापूर्वीच्या तासांच्या मध्ये मॅकियावेलीच्या जीवन परिचय, ग्रंथरचना, अभ्यास पद्धती, इटलीची राजकीय व सामाजिक व्यवस्था, मॅकियावेलीचे मनुष्य स्वभावासंबंधीचे विचार, मॅकियावेलीचे राज्याचे वर्गीकरण, मॅकियावेलीचे राजाला उपदेश किंवा राजाची कर्तव्य यासंबंधीचे विचार आपण पाहिलेले आहेत. मॅकियावेली हा इटालियन विचारवंत असून त्याच्या कालखंडामध्ये इटलीची सामाजिक व राजकीय परिस्थिती अत्यंत दयनीय स्वरूपाची होती. त्यामुळे त्याने जे विचार मांडलेले आहेत त्या विचारांच्यावरती इटलीच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीचा प्रभाव पडलेला आहे. त्यामुळे त्याने मनुष्याच्या स्वभावासंबंधीचे वर्णन करताना मनुष्य हा स्वार्थी, लबाड, ढोंगी अशा प्रकारचा आहे. मनुष्य स्वार्थापोटी आपल्या आईवडिलांनाही विसरेल अशा प्रकारची भूमिका मॅकियावेलीने मांडलेली आहे. मनुष्य हा वाईट वृत्तीचा, त्याच्याकडून वाईट कृती होण्याची शक्यता असणारा भूमिका त्या ठिकाणी मनुष्य स्वभावासंबंधी मांडलेला आहे. तसेच मनुष्य हा भित्रा, दुर्बल, स्वार्थी वृत्तीचा असतो अशी भूमिका मॅकियावेलीने मांडलेली आहे. तसेच मॅकियावेलीने मनुष्याचे वर्णन मनुष्य आणि प्राणी यामध्ये फरक नसतो असे केलेले आहे. एखाद्या पशुप्रमाणे मनुष्याचं वर्तन असतं अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. त्यासाठी राजा हा प्रजेच्या जीविताचे रक्षण करावे, परंतु प्रजेचे प्रेम, स्नेह, संबंध प्राप्त करण्यासाठी प्रजेत भीतीचं वातावरण निर्माण करावं अशी भूमिका मॅकियावेली मांडतो. त्याच्यामध्ये स्वार्थ, लोभ, प्रेम यापोटी निर्माण होणारा स्नेह संबंध हा पोकळ स्वरूपाचा असतो. त्यामुळे सातत्याने प्रजेमध्ये शिक्षेची भीती, शिक्षेचं धाक निर्माण करून भीतीचं वातावरण निर्माण करणं राजाने आवश्यक आहे अशी भूमिका मॅकियावेलीने मनुष्य स्वभावासंबंधीचे वर्णन करताना मांडले आहे. त्याचप्रमाणे राज्याची निर्मिती ही मनुष्याच्या स्वार्थी वृत्तीतून निर्माण झालेले आहे असं मॅकियावेलीचं मत आहे. मॅकियावेलीचे विचार हॉबच्या राज्यनिर्मितीच्या विचारासारखे समान आहेत. त्याच्या मते राज्य हे दैवी शक्ती व अन्य शक्तींच्या पासून निर्माण झालेले नसून मानवाच्या स्वार्थी वृत्तीतून राज्याची निर्मिती झाली आहे अशी भूमिका मॅकियावेलीने मांडलेली आहे.
राज्य हे मानवाच्या हिताचे साधन म्हणून महत्त्वपूर्ण मानले जाते. म्हणून व्यक्तीने स्वतःला गौण मानून राज्याच्या हितासाठी स्वहिताचा त्याग केला पाहिजे, ही भूमिका मॅकियावेलीने मांडली आहे. राज्याच्या वर्गीकरणामध्ये सुद्धा मॅकियावेलीने राजतंत्र आणि प्रजातंत्र यांचा पुरस्कार केलेला आहे. तरी परंतु राज्यतंत्र किंवा राजेशाही शासन पद्धतीचं मॅकियावेलीने समर्थन केल्याचे दिसून येतं. मॅकियावेलीने राज्याचे वर्गीकरण अरिस्टॉटल, प्लेटो यांच्याप्रमाणेच केलेलं असून शुद्ध प्रकार आणि अशुद्ध प्रकार असे 2 प्रकार पाडलेले आहेत. राजतंत्र हा शुद्ध प्रकार तर एकतंत्र हा अशुद्ध प्रकार आहे. कुलीनतंत्र हा शुद्ध प्रकार तर धनिक तंत्र हा अशुद्ध प्रकार आहे. प्रजातंत्र हा शुद्ध प्रकार तर समूहतंत्र हे अशुद्ध प्रकार, असे 6 प्रकार मॅकियावेलीने सांगून राज्याचे वर्गीकरण स्पष्ट दि प्रिन्स या ग्रंथात स्पष्ट केलेले आहे. जरी शासनव्यवस्थेचे विविध प्रकार मॅकियावेलीने सांगितलेले असले तरी मॅकियावेलीने राजेशाहीचा, सर्वंकष राजेशाहीचा पुरस्कार केलेला आहे. मॅकियावेलीने राजाला उपदेश किंवा राजाची कर्तव्य आपल्या दि प्रिन्स या ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत. राज्याचा विस्तार वाढवणे, राजाने दंडशक्ती व कायदा याद्वारे राज्यात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करणे, राज्याचे संवर्धन लक्षात घेऊन प्रजाहित कल्याणाची कार्य करत राहावे, अशा प्रकारची भूमिका राजाच्या बाबतीत कौटिल्याने सांगितली. यासाठी राजा हा कर्तव्यदक्ष, हुशार व कार्यक्षम असणं आवश्यक आहे, अशी भूमिका मांडलेली आहे. राजा हा सिंहाप्रमाणे शूर, कोल्ह्याप्रमाणे धूर्त असावा. राजाने आपल्या ओठात कोमलता, मधुरता आणि पोटात कठोरता आणि कृपणता ठेवावी, अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे. राजाचे आपले चारित्र्य आणि वर्तन शुद्ध ठेवले पाहिजे. राजा हा राष्ट्राचे मूर्तिमंत प्रतीक असतं, आदर्श असतो आणि म्हणून राजाचे शील, चारित्र्य निष्कलंक असावं, अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे. राजा हा कलांचा उपभोक्ता असावा. राजाने उत्तम प्रकारची सैन्य व्यवस्था निर्माण करावी. युद्धासाठी सतत तयार राहावे. सल्ला घेताना, निर्णय घेताना राजाने वर्तन निग्रही असावे, अशा प्रकारची भूमिका मॅकियावेलीने मांडलेली दिसून येते. यानंतर मॅकियावेलीचे सार्वभौमत्व आणि कायदा यासंबंधीचे विचार. मॅकियावेलीने सार्वभौमत्वाविषयी आपले स्वतंत्र विचार मांडलेले दिसून येत नाहीत. तरी पण त्याला निरंकुश, अमर्यादित सार्वभौम सत्तेची कल्पना अभिप्रेत होती. मॅकियावेलीने अविभाज्य, अमर्याद राजतंत्र शासन पद्धतीचा पुरस्कार केला. दि प्रिन्स या ग्रंथात राजाची सत्ता अमर्याद, सर्वश्रेष्ठ, अनियंत्रित असावी, असे मत त्याने मांडले. इटलीच्या राजकीय परिस्थितीला उपयुक्त ठरणारी, इटली राज्याचे संरक्षण आणि संवर्धन करणारी एकमेव उत्कृष्ट सत्ता म्हणजे राजेशाही होय. त्याच्या मते राजा स्वतंत्र असून त्याच्यावर अंतर्गत व बहिर्गत
असे कोणतेही नियंत्रण नसते. राजा कोणालाही जबाबदार न राहता स्वतःच्या मर्जीने राज्याची व्यवस्था नियंत्रित ठेवतो. दंडशक्ती व कायदा याद्वारे राज्यातील सर्व व्यक्तीवर, संस्थांच्यावर अधिकार गाजवण्याचा अमर्यादित अधिकार राजाला दिला जातो. त्यामुळे समाजात स्थैर्य, शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करता येते. सरंजामी राज्यपद्धतीमुळे खिळखिळी झालेली इटलीची समाजव्यवस्था सुरळीत करण्यासाठी आणि इटलीचे एकसंघ राष्ट्र निर्माण करण्यासाठी अनियंत्रित राजेशाहीशिवाय पर्याय नाही, असे मॅकियावेलीचे मत होते. मॅकियावेलीने सर्वंकष राजसत्तेचा पुरस्कार करताना दंडशक्तीबरोबरच कायद्यालाही महत्त्व दिले आहे. परंतु तो कायद्याच्या अधिराज्याला महत्त्व देत नाही. कायदे हे शहाण्या माणसासाठी असतात. माणसे जेव्हा कायदा पाळण्यापलीकडे जातात तेव्हा राजाला सामर्थ्याचा उपयोग करावा लागतो. सैन्य, शस्त्रास्त्रे यांचा वापर करून समाजाचे नियंत्रण करावे लागते. मॅकियावेलीच्या मते मानवी स्वभाव निसर्गतःच स्वार्थी असल्याने मानवाचे वर्तन पशुप्रमाणे असते. मानवाच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जसा कायद्याचा वापर करावा लागतो तसा सामर्थ्याचाही वापर करावा लागतो. मनुष्य कायद्याचे पालन भीतीमुळे करीत असतो. राजाच्या आज्ञेतून कायदे निर्माण होत असतात. राजाज्ञाच म्हणजेच कायदा. म्हणून कायदेभंग करणे म्हणजे राजाची आज्ञा मोडणे असा अर्थ होतो. म्हणून राजाद्वारे निर्माण झालेले कायदे प्रजेने निमूटपणे पाळले पाहिजेत. राजाने प्रजेच्या हितासाठी कायदे निर्माण केले पाहिजेत आणि प्रजेने स्वहित व समाजहित या दृष्टीने त्या कायद्यांचे पालन केले पाहिजे, असे मॅकियावेलीचे मत होते. अशा प्रकारे आपणास मॅकियावेलीचे सार्वभौमत्व व कायदा यासंबंधीचे विचार आपणास सांगता येतात. थँक्यू.